सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे। बार्शी परांडा रोडवर भर दिवसा पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संशयातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार ऋषिकेश पाटील आणि धनश्री पाटील हे दोघेही एका खासगी बँकेत कार्यरत होते। काही महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रेमविवाह केला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। आज सकाळी बार्शी परांडा रोडवर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। हा वाद अचानक चिघळल्यानंतर संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्रीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पत्नीवर तब्बल 50 वार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। गंभीर जखमी झालेली धनश्री रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली। या घटनेदरम्यान काही नागरिकांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने नागरिकांनाही धमकावत मागे हटवल्याचं सांगितलं जात आहे। घटनेनंतर आरोपी ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।